अरे मित्रांनो, तुम्ही पितृपक्षात नवीन काम सुरू करू पाहताय का? थांबा थांबा. आज मी तुम्हाला सांगणार आहे की का हे वेळ योग्य नाही. आणि हो, यामागे आहे चंद्र, ज्योतिष्य आणि थोडं विज्ञानही. सर्वात आधी पाहूया चंद्राचा गजबज. हो, तोच चंद्र जो रात्री आकाशात चमकतो. तुम्हाला माहिती आहे का? चंद्राचे आकर्षण समुद्रावर पाणी चढ उतार करते. आणि आपल्याला माहीत आहे आपले शरीर किती पाण्याचे बनले आहे? साधारण 70%. म्हणजे हो, चंद्राचा सूक्ष्म प्रभाव आपल्या शरीरावरही होतो. आणि ज्या काळात चंद्राची स्थिती अशांत असते, मन थोडं संभ्रमात, निर्णय घेताना वेळ जास्त लागतो. तर समजा तुम्ही नवीन काम किंवा गुंतवणूक सुरू केली, संभ्रम, निर्णय चुका आणि उशीर. पितृपक्ष म्हणजे फक्त श्राद्ध तर्पण नाहीये, हे पूर्वजांना आदर दाखवण्याचा काळ आहे. ज्योतिषात सांगितलं आहे की चंद्राचा काही दोष असेल तर नवीन काम करणे टाळायला हवे. म्हणजे आधी पूर्वजांचा सन्मान, मग कामाची सुरुवात. अहो, फक्त ज्योतिष नाही, थोडंसं विज्ञानाचा दृष्टिकोनही सांगतोय. चंद्राचे चक्र, पाणी, नैसर्गिक वातावरण हे सगळं आपल्या मानसिक स्थितीवर सूक्ष्म परिणाम करू शकतं. म्हणजे काही लोकांना वाटेल की आज माझा मूड बिघडतोय, निर्णय घेणं कठीण आहे, हे सगळं चंद्रामुळेच. पण हे परिणाम सर्वांवर सारखे लागू होत नाहीत. तुम्ही तयार असाल तर काम सुरू करू शकता, पण सावधगिरी बाळगा. म्हणजे मित्रांनो, पितृपक्षात नवीन काम थांबवा, पण विचार करा, योजना बनवा, अभ्यास करा, पूर्वजांचा आदर करा आणि स्वतःच्या निर्णयाची ताकद वाढवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? मग लवकर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.